नमस्कार. रोज मुलांना डब्यात काय द्यायचं, जेवायला काय बनवायचं, हा प्रश्न ना जवळजवळ सगळ्याच पालकांना पडतो. म्हणूनच आज आपण मुलांसाठी एका सोप्या, मस्त डाएट प्लॅनबद्दल बोलणार आहोत, जेणेकरून त्यांची वाढ पण छान होईल आणि त्यांना दिवसभर खेळायला एनर्जी सुद्धा मिळेल. तर मग सगळ्यात मोठा प्रश्न हाच येतो की दिवसभरात आपल्या मुलाला नेमकं काय आणि कसं खाऊ घालायचं. चला या प्रश्नाचं उत्तर शोधूया. बघूया सकाळपासून रात्रीपर्यंतचा एक सोपा आराखडा. दिवसाची सुरुवात कशी होते ना यावर खूप काही अवलंबून असतं. एक चांगली उत्साही सुरुवात मुलाला दिवसभर फ्रेश आणि आनंदी ठेवते. आणि म्हणूनच सकाळचा नाश्ता हा एकदम पौष्टिक असणं खूप गरजेचं आहे. तर मुलाच्या दिवसाची सुरुवात अगदी हलकी आणि पौष्टिक करायची. उठल्याबरोबर एक ग्लास कोमट दूध आणि सोबत 2-3 भिजवलेले बदाम, एकदम बेस्ट. आता बदाम भिजवल्यामुळे काय होतं, ते पचायला सोपे जातात आणि त्यातले सगळे न्यूट्रिएंट्स शरीराला सहज मिळतात. आणि हो, जर मुलं लहान असतील तर बदामाची पेस्ट करूनही देऊ शकता. बरं, नाश्त्यासाठी काय काय बनवता येईल? तर इथे काही छान ऑप्शन्स आहेत, जसं की भरपूर भाज्या घालून केलेला उपमा किंवा पोहे, किंवा दह्यासोबत गरमागरम पराठा, किंवा मग गरमागरम इडली आणि सांबार. हे सगळे पर्याय चवीला तर मस्त आहेतच, पण मुलांच्या वाढीसाठी जे काही लागतं ना, ते सगळं यातून मिळतं. आता सकाळचा खेळ, अभ्यास वगैरे झाल्यावर मुलांची एनर्जी थोडी कमी व्हायला लागते, नाही का? मग ही एनर्जी टिकवून ठेवण्यासाठी दुपारचं जेवण खूप महत्त्वाचं ठरतं. चला तर मग बघूया दुपारच्या जेवणात काय काय असायला हवं. दुपारच्या जेवणाच्या आधी म्हणजे साधारण 11च्या सुमारास मुलांना थोडी भूक लागते. तेव्हा त्यांना एखादं फळ द्या. केळं, सफरचंद किंवा पपई हे मस्त पर्याय आहेत. किंवा मग घरी बनवलेला फ्रूट शेक दिला तरी चालेल. याने काय होतं, त्यांना पटकन एनर्जी मिळते आणि मग जेवणापर्यंत ते चिडचिड करत नाहीत. दुपारचं जेवण हे नेहमी एकदम बॅलन्स्ड असायला हवं. म्हणजे काय, तर मुलांच्या ऑलराऊंड डेव्हलपमेंटसाठी त्यात कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि विटॅमिन्स सगळं काही पाहिजे. उदाहरणार्थ, ताटात एक चपाती किंवा थोडा भात घ्या, सोबत वाटीभर डाळ किंवा एखादं कडधान्य, एखादी पालेभाजी जसं की पालक किंवा गाजर आणि थोडंसं दही. बस, हे झालं एक कंप्लीट परिपूर्ण जेवण. चला, आता आपण आलो आहोत दिवसाच्या शेवटच्या टप्प्याकडे, म्हणजे संध्याकाळचा नाश्ता आणि रात्रीचं जेवण. हे दोन्हीही पचायला एकदम हलकं आणि आरामदायी असायला हवं, जेणेकरून मुलांना शांत, गाढ झोप लागेल. संध्याकाळ झाली की मुलं खेळून बागडून येतात आणि त्यांना कडाडून भूक लागते. मग अशावेळी बाहेरचे पॅकेटवाले पदार्थ देण्याऐवजी त्यांना उकडलेले मक्याचे दाणे किंवा चणे द्या. किंवा घरच्या घरी बनवलेला पराठा रोल सुद्धा मस्त लागतो. आणि हो, सोबत एक ग्लास दूध दिलं तर उत्तमच. आता रात्रीच्या जेवणाचं बघूया. हे नेहमी साधं आणि पचायला हलकं ठेवा. खिचडी, दलिया किंवा भाजीसोबत एखादी चपाती हे सगळ्यात बेस्ट ऑप्शन्स आहेत. याने मुलांचं पोटही भरतं आणि पचनसंस्थेवर जास्त लोड पण येत नाही. आणि मग काय, झोप एकदम शांत लागते. आणि हो, एक छोटीशी टिप. जर थंडीचे दिवस असतील किंवा मुलांना थोडा सर्दी, खोकल्याचा त्रास असेल तर जेवणासोबत वाटीभर गरमागरम सूप नक्की द्या. चिकन सूप किंवा भाज्यांचं सूप काहीही चालेल. हे खरंच खूप फायदेशीर ठरतं. आता ही सगळी आहार योजना ऐकायला तर किती छान वाटते, नाही का? अगदी परफेक्ट. पण खरा प्रश्न तर इथेच येतो की मुलं हे सगळं इतक्या सहजपणे खातात का? कारण खरं सांगायचं तर अनेकदा मुलं खाण्यासाठी खूपच त्रास देतात. पण काळजी करू नका. चला तर मग आता काही सोप्या टिप्स बघूया, ज्या वापरून आपण जेवणाची वेळ मुलांसाठी आणि हो, आपल्या स्वतःसाठी सुद्धा एक हॅपी टाईम बनवू शकतो. तर हे आहेत 3 गोल्डन रूल्स जे नेहमी लक्षात ठेवायचे. पहिला नियम, मुलांना रोज फळं आणि भाज्या खायला घालायच्याच. दुसरा, चिप्स, बिस्किटं असे बाहेरचे पदार्थ जेवढं शक्य आहे तेवढं कमी करायचे. आणि तिसरा, जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, खाण्यासाठी मुलांवर कधीही अजिबात जबरदस्ती करायची नाही. आणि ही बघा एक खूपच इंटरेस्टिंग आणि महत्त्वाची गोष्ट. मुलांचं जेवण आहे ना, ते नेहमी रंगीबेरंगी आणि आकर्षक ताटात वाढा. म्हणजे वेगवेगळ्या रंगाच्या भाज्या, फळं वापरा. जेवण दिसायला जितकं छान दिसेल तितका मुलांना ते खाण्यात जास्त इंटरेस्ट येतो. आणि जाता जाता एक विचार करूया. आपण जेवणाच्या वेळेला फक्त नियम आणि डाएट प्लॅन पुरतं मर्यादित का ठेवायचं? त्याला एक आनंदी, एक पॉझिटिव्ह अनुभव कसा बनवता येईल यावर नक्की विचार करा. कारण लक्षात ठेवा, आनंदाने खाल्लेलं अन्नच मुलांच्या अंगी लागतं.